जिंदगीत नेमकं काय चाललं मला तेच कळलं ना. नुसतं नवं लपड आहे, दररोज उठलं की नवीन लपड आहे. पण आजचं लपड ना असं मोठं होतं ना, आपल्या पब्लिक न डायरेक्ट झाडू खराटा घेऊन आली. तर हॅलो पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. आमच्या वयाच्या काही पोरांची लग्न झाले आणि त्यांच्यातले काही बारकाले टाबरे त्यांच्या मागे हिंडतात. पण आमचं नशीब जरा महाग आहे. आमच्या मागे कमीत कमी पोरी तरी हिंडायला पाहिजे, पण आमच्या मागे नुसती 7.5 हिंडती. आणि नेमकं कशी हिंडते की नुसती चटीतून पाणी काढते. तेवढ्या सागर भाऊ न म्हणलं की अँकरच्या मागं बघ काय आहे का. मग मी म्हणलो हो आहे ना काहीतरी मागं. मग सागर भाऊ म्हणला काय. मी म्हणलो आहेत ना 2 टायर मागं. तेवढ्यात आपला सागर भाऊ वर पाईप लावून खाली आला होता. तेवढ्यात आपण सागर भाऊला विचारलं आता हे वरचा पाईप मोटर लावल्यानंतर निष्ठला तर कसं करावं भाऊ. तेवढ्यात सागर भाऊ म्हणला चांगला विचार कर रे दादा, आधीच आपल्या जिंदगीने लय घोडा लावला. सागर भाऊ आपल्याला तर लय वैतागला होता, त्यामुळे ना मी गप पंपावर आलो. इथं आपले कार्यकर्ते काय बघत होते काही समजत नव्हतं राव. आणि ह्यांना उडती उडती खबर कोणी दिली होती की इथं लय मोठा साप आहे म्हणून. हे तपटे अशी समोर जाऊ लागले की जसं काही साप आलं की बाहेर येणंच पकडणार. भया साप जर बाहेर आला ना एक पण इथं दिसणार नाही. आणि तेवढ्यात हे 2 कार्यकर्ते ही गाडी चालू करण्यातच परेशान होते. नेमकं यांच्या गोळ्या संपल्या होत्या का काहीच कळत नव्हतं. तर मित्रांनो थंडी तर एवढी वाजायली बाहेर पण निघा वाट नाही गेलं. पण आपल्या अभि भाऊला मोबाईलला लॅमिनेशनची पन्नी लावायची तू म्हणून बाहेर निघालो आपण. तेवढ्या त्या पन्नीला बघून अमित भाऊ काय म्हणला बघा, असंच कमवत राहा असंच उडवत राहा. तर मित्रांनो थंडी तर लय होती म्हणून आपण सोड्याला थोडा आज आराम दिला. आज म्हणलं मसाला दूध पिऊ. मसाला दूध पिऊन इथं बसले होते. तर आम्ही मसाला दूध पिऊन पण पोटाची भूक काही भागली नाही. मग मनात एक विचार आला की भेळ खावा म्हणून. आमचे कार्यकर्ते काही खायचं म्हणलं लगेच पळत येतात. आणि आपल्याकडे पैशाची कमी असल्यामुळे त्यामुळे ना मित्रांनो आपण एकच प्लेट घेतली. आणि आमचा ना एक मेन फिटर गावाकडे गेला होता, त्याला ना आमची लय आठवण येत होती म्हणून तो व्हिडिओ कॉल केला होता. तर मित्रांनो थंडी तर लय वाढत चालली म्हणून मी शेवटी एक विचार केला एखादी हुडी घेऊन टाकाव. इथं तर हुड्या एवढ्या भारी होत्या मी तर डायरेक्ट कन्फ्युज झालो राव. आणि इथं खरं सांगायचं म्हणलं तर ही हुडी माझी नव्हती, मित्रासाठी घ्यायला गेलो होतो. बाकी काही नाही हो, फक्त मित्राची काळजी. तर मित्रांनो कसा वाटला मिनी ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा. जर मित्रांनो तुम्हाला जर ब्लॉग मध्ये यायचं असेल तर मला फोन करा. आणि जर ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.